खाली युनेस्को यावर आधारित केंद्रप्रमुख परीक्षेसाठी 40 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न दिले आहेत. प्रत्येक प्रश्नासोबत योग्य उत्तर व थोडक्यात स्पष्टीकरण दिलेले आहे. एक युनेस्को या संस्थेचा संपूर्ण अर्थ काय आहे? A. United Nations Economic and Social Council. B. United Nations Educational, Scientific and Cultural Organization. C. United Nations Environmental, Scientific and Cultural Organization. D. Universal Education and Science Council Organization. White heavy check mark. B. United Nations Educational, Scientific and Cultural Organization. स्पष्टीकरण युनेस्को ही संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी स्थापन केलेली संस्था आहे. युनेस्कोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? A. B. C. D. उत्तर B. 1945. स्पष्टीकरण दुसऱ्या महायुद्धानंतर 16 नोव्हेंबर 1945 रोजी युनेस्कोची स्थापना झाली. 3 युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? A. B. C. D. उत्तर C. प्रिस. स्पष्टीकरण युनेस्कोचे मुख्यालय फ्रान्समधील प्रिस येथे आहे. 4 युनेस्कोचे घोषवाक्य काय आहे? A. Education for all. B. Building peace in the minds of men and women. C. Learning for peace. D. Knowledge for humanity. White heavy check mark. B. Building peace in the minds of men and women. स्पष्टीकरण हे घोषवाक्य मानवी मनात शांततेचा विचार रुजविण्याचा संदेश देते. 5 युनेस्को ही कोणत्या संस्थेचा भाग आहे? A. B. C. संयुक्त राष्ट्रसंघ UNO. D. ASEAN. उत्तर C. संयुक्त राष्ट्रसंघ UNO. स्पष्टीकरण युनेस्को ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. 6 युनेस्कोचे भारतातील पहिले प्रादेशिक कार्यालय कोठे आहे? A. B. C. D. उत्तर B. नवी दिल्ली. स्पष्टीकरण युनेस्कोचे प्रादेशिक कार्यालय नवी दिल्ली येथे 1948 मध्ये स्थापन झाले. 7 युनेस्कोचे मुख्य कार्यक्षेत्र कोणते आहे? A. B. C. D. उत्तर A. शिक्षण, विज्ञान, संस्कृती. स्पष्टीकरण युनेस्कोचे उद्दिष्ट जगभरातील शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीचा प्रसार करणे आहे. 8 युनेस्कोने घोषित केलेले वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणजे काय? A. B. ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा नैसर्गिक महत्त्व असलेली स्थळे. C. D. उत्तर B. ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा नैसर्गिक महत्त्व असलेली स्थळे. स्पष्टीकरण युनेस्को अशा स्थाना जागतिक वारसास्थळ म्हणून दर्जा देते. 9 भारतातील पहिले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट कोणते? A. B. C. D. उत्तर A. अजंठा लेणी. स्पष्टीकरण अजंठा लेणी युनेस्कोच्या पहिल्या भारतीय वारसा स्थळांपैकी एक आहे. 1983. 10 युनेस्कोने कोणता कार्यक्रम सर्वांसाठी शिक्षण या उद्दिष्टासाठी सुरू केला? A. SSA. B. EFA एज्युकेशन फॉर ऑल. C. RMSA. D. NP. White heavy check mark. B. EFA Education for all. स्पष्टीकरण युनेस्कोने जागतिक स्तरावर एज्युकेशन फॉर ऑल EFA अभियान सुरू केले. 11 युनेस्कोच्या सदस्य देशांची संख्या किती आहे? A. B. C. D. उत्तर A. 193. स्पष्टीकरण सध्या 193 देश युनेस्कोचे सदस्य आहेत. 12 युनेस्कोचे प्रमुख भाषा किती आहेत? A. B. C. D. उत्तर D. 6. स्पष्टीकरण युनेस्को मध्ये 6 अधिकृत भाषा आहेत. इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, अरबी आणि चीनी. 13 युनेस्कोच्या भारतातील महात्मा गांधी शिक्षण संस्था कोणती आहे? A. NGEP. B. NSERT.
सी इग्नू, डी NIOS. White heavy check mark. A. NGAD, Mahatma Gandhi Institute of Education for Peace and Sustainable Development. स्पष्टीकरण ही युनेस्कोची भारतातील विशेष संस्था आहे, नवी दिल्ली येथे स्थापन. 14 युनेस्कोच्या असोसिएटेड स्कूल्स नेटवर्क ASNet कार्यक्रम कशासाठी आहे? ए. बी. शाळांना आंतरराष्ट्रीय मूल्य शिक्षणाशी जोडणे. सी. डी. उत्तर बी. शाळांना आंतरराष्ट्रीय मूल्य शिक्षणाशी जोडणे. स्पष्टीकरण या नेटवर्कद्वारे जगभरातील शाळा एकत्रितपणे 15 युनेस्को दिवस कधी साजरा केला जातो? ए. बी. सी. डी. उत्तर ए. 16 नोव्हेंबर. स्पष्टीकरण या दिवशी युनेस्कोची स्थापना झाली होती 1945. 16 युनेस्को कडून दिला जाणारा कलिंगा प्राइज कोणत्या क्षेत्रात दिला जातो? ए. बी. सी. डी. उत्तर बी. विज्ञान जनजागृती. स्पष्टीकरण भारतीय उद्योगपती बीजू पटनायक यांच्या प्रयत्नातून हा पुरस्कार सुरू झाला. 17 युनेस्कोच्या वर्ल्ड टीचर्स डे कधी साजरा केला जातो? ए. बी. सी. डी. उत्तर बी. 5 ऑक्टोबर. स्पष्टीकरण शिक्षकांच्या भूमिकेचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 18 भारत युनेस्कोमध्ये केव्हा सामील झाला? ए. बी. सी. डी. उत्तर बी. 1946. स्पष्टीकरण भारत युनेस्कोचा संस्थापक सदस्य देश आहे. 19 युनेस्कोने शिक्षणासाठी टिकाऊ विकास ESD ही संकल्पना कोणत्या उद्देशाने राबवली? ए. बी. सी. डी. उत्तर बी. शाश्वत जीवनशैलीसाठी शिक्षण. स्पष्टीकरण टिकाऊ विकास व जबाबदार नागरिकत्वासाठी शिक्षणावर भर. 20 युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज सेंटर कशाशी संबंधित आहे? ए. बी. सी. डी. उत्तर बी. जागतिक वारसा स्थानाचे व्यवस्थापन. स्पष्टीकरण या केंद्राद्वारे जगातील वारसा स्थानाची देखभाल व नोंद ठेवली जाते. 1 युनेस्कोची स्थापना कधी झाली? ए. बी. सी. डी. उत्तर बी. 14 नोव्हेंबर 1945. स्पष्टीकरण लंडन परिषदेमध्ये 14 नोव्हेंबर 1945 रोजी युनेस्कोची स्थापना करण्यात आली. 2 युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? ए. बी. सी. डी. उत्तर सी. प्रिस. स्पष्टीकरण युनेस्कोचे मुख्यालय फ्रान्समधील प्रिस येथे आहे. 3 युनेस्कोचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? ए. बी. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेचे जतन. सी. डी. उत्तर बी. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेचे जतन. स्पष्टीकरण युनेस्कोचे एक प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करणे. 4 युनेस्कोचा उद्देश शिक्षणाच्या माध्यमातून मानवी हक्क आणि स्वातंत्र्य कोणत्या हेतूसाठी आहे? ए. बी. लोकशाही आणि आदर्श मानवता निर्माण करण्यासाठी. सी. डी. उत्तर बी. लोकशाही आणि आदर्श मानवता निर्माण करण्यासाठी. स्पष्टीकरण शिक्षणाद्वारे मानवतेतील समानता आणि शांततेची जाणीव वाढविणे हा उद्देश आहे. 5 युनेस्कोच्या रचनेत खालीलपैकी कोणता घटक नाही? ए. बी. सी. डी. उत्तर डी. आर्थिक विकास बँक. स्पष्टीकरण युनेस्कोची रचना 3 प्रमुख घटकांपासून बनलेली आहे: सर्वसाधारण परिषद, कार्यकारी मंडळ आणि सचिवालय. 6 युनेस्कोची सर्वसाधारण परिषद किती वर्षांनी भरते? ए. बी. सी. डी. उत्तर बी. 2 वर्षांनी. स्पष्टीकरण युनेस्कोची सर्वसाधारण परिषद दर 2 वर्षांनी भरते.
7 युनेस्कोच्या कार्यकारी मंडळात किती सदस्य असतात? ए, बी, सी, डी. उत्तर बी 45. स्पष्टीकरण युनेस्कोच्या कार्यकारी मंडळात 45 सदस्यांचा समावेश असतो व त्याची निवड 4 वर्षांसाठी केली जाते. 8 युनेस्कोचे भारतातील प्रादेशिक कार्यालय कोठे आहे? ए, बी, सी, डी. उत्तर बी दिल्ली. स्पष्टीकरण युनेस्कोचे प्रादेशिक कार्यालय भारतात दिल्ली येथे आहे. 9 युनेस्कोने दिल्लीतील कोणत्या संस्थेच्या स्थापनेसाठी मदत केली? ए, बी, सी, डी. उत्तर बी पब्लिक लायब्ररी. स्पष्टीकरण युनेस्कोने दिल्ली सार्वजनिक वाचनालय स्थापन करण्यास मदत केली. 10 युनेस्कोच्या सहकार्याने भारतात कोणत्या प्रकारच्या परिषदांचे आयोजन झाले? ए, बी, सी, डी. उत्तर बी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदा. स्पष्टीकरण युनेस्कोच्या सहकार्याने भारतात शिक्षणविषयक अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा घेण्यात आल्या. 11 युनेस्कोच्या प्राथमिक शिक्षणातील एशिया पॅसिफिक प्रोग्राम ऑन एज्युकेशन फॉर ऑल अपील कधी सुरू झाला? ए, बी, सी, डी. उत्तर सी 1987. स्पष्टीकरण अपील कार्यक्रमाची सुरुवात 1987 मध्ये दिल्ली येथे झाली. 12 युनेस्कोने जपानमध्ये कोणत्या राज्यात मुलींसाठी प्रकल्प राबविला? ए, बी, सी, डी. उत्तर सी हरियाणा. स्पष्टीकरण हरियाणा राज्यात मुली आणि वंचितांसाठी शिक्षणविषयक प्रकल्प राबविण्यात आला. 13 युनेस्कोने भारतातील कोणत्या राष्ट्रीय उपक्रमास सहाय्य केले? ए, बी, सी, डी. उत्तर बी राष्ट्रीय साक्षरता अभियान. स्पष्टीकरण भारतातील साक्षरता अभियानाला युनेस्कोने विविध प्रकारचे सहकार्य केले. 14 युनेस्कोने शिक्षणासाठी कोणता अभिनव कार्यक्रम सुरू केला? ए, एज्युकेशन फॉर ऑल. बी, स्किल इंडिया. सी, ग्लोबल एज्युकेशन मिशन. डी, राइट टू लर्न. White heavy check mark. A. Education for all. स्पष्टीकरण सर्वांसाठी शिक्षण ही युनेस्कोची प्रमुख संकल्पना आहे. 15 युनेस्कोने प्रत्येक देशात कोणत्या प्रकारचे शिक्षण बंधनकारक करावे असे सुचवले आहे? ए, बी, मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण. सी, डी. उत्तर बी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण. स्पष्टीकरण प्रत्येक बालकास मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळावे असा आग्रह युनेस्कोने धरला आहे. 16 युनेस्कोने 1974 मध्ये कोणत्या शैक्षणिक उद्देशासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची मागणी केली? ए, बी, सी, डी. उत्तर बी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आदानप्रदान. स्पष्टीकरण 1974 मध्ये युनेस्कोने आंतरराष्ट्रीय शिक्षण सहकार्यावर भर दिला. 17 युनेस्कोने भारतात एशियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन आयपा स्थापन करण्यासाठी आर्थिक मदत कोणत्या वर्षी दिली? ए, बी, सी, डी. उत्तर ए 1961. स्पष्टीकरण 1961 मध्ये युनेस्कोच्या मदतीने आयपा संस्थेची स्थापना झाली. 18 युनेस्कोचे कार्यक्षेत्र खालीलपैकी कोणते नाही? ए, बी, सी, डी. उत्तर डी संरक्षण. स्पष्टीकरण युनेस्कोचे कार्यक्षेत्र शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीपुरते मर्यादित आहे. 19 युनेस्कोने भारतीय शिक्षण पद्धतीत काय बदल घडवून आणले? ए, बी, सी, डी. उत्तर बी नवीन शिक्षण विचारांचा प्रसार केला. स्पष्टीकरण युनेस्कोच्या परिषदामुळे भारतीय शिक्षण पद्धतीत आधुनिक विचारांचा समावेश झाला. 20 युनेस्कोने जागतिक स्तरावर शिक्षणासाठी कोणते घोषवाक्य दिले आहे? ए, नॉलेज इज पॉवर.
B. Education for peace. C. Education for all. D. Learn to earn. White heavy checkmark. C. Education for all. स्पष्टीकरण युनेस्कोचे ध्येय सर्वांसाठी शिक्षण हेच आहे.